मित्रांनो, अजून मार्च महिना संपला नाही तेवढ्यातच सगळीकडे उन्हाचा तडाखा दिसू लागलाय. मार्चमध्येच अशी गत आहे तर एप्रिलमध्ये आणि मे महिन्यात तर काय होईल याचा विचारच केला तरी अजून घाम येतो. उन्हाळा आल्यामुळे जसा आपल्याला त्रास होतो तसाच आपल्या वाहनांनाही होतो आणि विशेषतः इलेक्ट्रिक गाड्यांना उन्हाळ्यात जास्त काळजीची गरज असते. कारण या बाबतीत थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी इलेक्ट्रिक गाड्यांना डायरेक्ट आगच लागू शकते. या गाड्यांना आग लागल्याचे कितीतरी व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. तसाच प्रकार तुमच्याही बाबतीत होऊ नये यासाठी खबरदारी तर घ्यावीच लागणार. उन्हाळ्यात इलेक्ट्रिक गाडीची त्याच्या बॅटरीची कशी काळजी घ्यायची, इलेक्ट्रिक गाडी चार्ज करण्यासाठी काय नियम पाळायचे आणि इतरही काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या टिप्स तुमच्या गाडीचा आणि तुमचाही जीव वाचवू शकतात. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. मित्रांनो, ईव्ही गाडीची बॅटरी म्हणजे त्या गाडीचं हृदय असतं. आपण वापरत असलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये लिथियम आयन बॅटरी असते. ही बॅटरी खरं तर 15 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाला चांगलं काम करते. त्यापेक्षा जास्त तापमान झालं की बॅटरीची हेल्थ खराब होते. महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी उन्हाळ्यात तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जातं. त्यामुळे अशावेळी इलेक्ट्रिक गाड्यांची बॅटरी खराब होण्याचा किंवा ती गाडी पेट घेण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी उन्हात पार्क करू नका. आता तसं तर कित्येक लोक आपली गाडी सावलीतच लावतात, पण इलेक्ट्रिक गाडी असणाऱ्यांनी हे विशेष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण उन्हामुळे बाहेरून आधीच गरम झालेली बॅटरी गाडी सुरू केल्यानंतर अधिक गरम होऊन पेट घेऊ शकते. प्रत्येक वेळी सावलीतच गाडी पार्क करणं शक्य नसेल तर गाडीला कव्हर घालायची सवय ठेवा. इलेक्ट्रिक स्कूटर असो किंवा कार, डिक्कीमध्ये कव्हर कॅरी करणं सहज शक्य आहे. इलेक्ट्रिक गाडीच्या बाबतीत सगळ्यात मोठी खबरदारी घेण्याची गरज तेव्हा असते जेव्हा आपण ती चार्जिंगला लावतो. गाडी चार्ज करण्यासाठीचे काही नियम फॉलो केले तर फक्त उन्हाळ्यातच नाही तर एरवीही तुमच्या गाडीची हेल्थ भरपूर चांगली राहू शकते. हे नियम काय आहेत आणि ते फॉलो केले नाही तर काय होऊ शकतं हे आपण बघूयात. पहिलं म्हणजे चार्जिंग कधी करायचं. इलेक्ट्रिक गाडी चार्ज करण्यासाठीची रात्री 11 ते सकाळी 7 ही वेळ योग्य मानली जाते. उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी चार्जिंग करणं टाळा. एकतर उन्हामुळे बाहेरचं तापमान जास्त असतं, त्यातच बॅटरी चार्जिंगला लावली तर ती आतूनही गरम होऊ लागते. अशा वेळी बॅटरीच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. दुसरं म्हणजे फास्ट चार्जिंग फीचर हे उन्हाळ्यात कमी वापरा. या फीचरमुळे गाडी लवकर चार्ज होत असली तरी चार्जिंग प्रक्रियेमध्ये बॅटरी जास्त गरम होते. तिसरं म्हणजे गाडी ओव्हर चार्ज करू नका. आपल्या मोबाईलच्या बाबतीत कंपन्या ज्याप्रमाणे सूचना देतात ना की 90% चार्ज करा, 100% चार्ज करू नका, तशीच सूचना इलेक्ट्रिक गाडीच्या बाबतीतही लागू होते. गाड्यांची बॅटरी शक्यतो 85% जास्त चार्ज करूच नका आणि अगदीच गरज असेल तर लक्ष ठेवून बॅटरी 100% चार्ज झाली की लगेच चार्जर बंद करा. ओव्हर चार्जिंगमुळे इलेक्ट्रिक गाडीला आग लागल्याचे कितीतरी व्हिडिओ आपण पाहिले आहेत. पार्किंगमध्ये गाडी चार्ज करताना आग लागली तर शेजारच्या गाड्यांचंही नुकसान होऊ शकतं आणि उन्हाळ्यात असं होण्याचा धोका जास्त असतो. चार्जिंगच्या बाबतीत आणखीन एक मुद्दा म्हणजे लोकल चार्जर वापरू नका. नेहमी कंपनीने दिलेले अधिकृत चार्जरच वापरा. कितीतरी लोक कंपनीचे चार्जर महाग आहेत म्हणून ते घेणं प्रेफर करत नाहीत, मात्र या ठिकाणी केलेली तडजोड पुढे जास्त धोकादायक ठरू शकते. गाडी वापरल्यानंतर म्हणजे कुठे जाऊन आल्यानंतर लगेच चार्जिंगला लावणंही टाळा. कारण गाडी वापरात असल्यामुळे आधीच बॅटरी गरम झालेली असते, त्यात लगेच चार्जिंगला लावली तर बॅटरी आणखी गरम होऊ शकते. आणि सेम तसंच बॅटरी चार्ज झाल्या झाल्या लगेच गाडी बाहेर नेणंही टाळा. बाहेरून आल्यानंतर चार्जिंगला लावणं किंवा चार्ज झाल्यावर गाडी बाहेर नेणं या दोन्हीमध्ये किमान 15 मिनिटाचा तरी गॅप असावा. हे तर झालं चार्जिंगचं, पण बाकी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यातलीच एक म्हणजे सर्व्हिसिंग. आता उन्हाळा सुरूच झाला आहे, त्यामुळे सर्व्हिस सेंटरला जाऊन गाडीचा कंप्लीट चेकअप करून घ्या. ह्याला थोडा खर्च होईल पण नंतरचं मोठं नुकसान टळेल. यामध्ये बॅटरी हेल्थ रिपोर्ट, कूलंट लेवल, मोटर आणि इन्व्हर्टर टेम्परेचर सेन्सर्स, सॉफ्टवेअर, सस्पेन्शन आणि स्टिअरिंग हे सगळं तपासून घ्या. यासोबतच ईव्ही असो किंवा साधी गाडी, उन्हाळ्यात दर थोड्या दिवसांनी टायर प्रेशर आणि ब्रेक्स तपासून घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात रस्ता गरम होत असल्यामुळं टायरमधली हवा एक्सपांड होते आणि त्यामुळेच टायर प्रेशर तपासत राहणं गरजेचं होतं. बाकी इलेक्ट्रिक स्कूटरप्रमाणेच इलेक्ट्रिक कारची काळजी घेण्यासाठी याच गोष्टी लागू होतात. कारच्या बाबतीत लक्षात घ्यायची एक वेगळी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात आपण एसीचा वापर जास्त करतो, त्यामुळे कारच्या बॅटरीवर अतिरिक्त लोड येतो. त्यामुळे उन्हाळ्यात कारची रेंज ही 15 ते 25% कमी होऊ शकते. हे होऊ नये यासाठी इको मोडवर गाडी चालवणं हा एक उपाय आहे. किंवा मग एसीचं तापमान 24 ते 25 डिग्रीपर्यंत ठेवलं तर त्याला जास्त पॉवर खर्च करावी लागत नाही. सो बेसिकली उन्हाळा आल्यामुळे तुम्हाला आता तुमच्या इलेक्ट्रिक गाडीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आणि तुमच्या ईव्हीचं आयुष्य वाढवा. बाकी तुम्हाला ईव्ही केअर संबंधी किंवा कार बाईक केअर संबंधी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी टेक्मॅजिकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.